मतदार संघ के अंतर्गत आने वाले नेरुल प्रभाग क्रमांक 88 के पूर्व नगर सेवक सुरेश शेट्टी के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित अभिष्ट चिंतन कार्यक्रम में नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष व पूर्व विधायक संदीप नाइक मुख्य तौर पर मौजूद थे। इस दौरान उनके साथ उपस्थित थे पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व नगर सेविका शिल्पा कामली, भाजपा के सक्रिय पदाधिकारी सुनील सुतार, नेरुल भाजपा मंडल अध्यक्ष कुणाल माणिक आदि तमाम मान्यवर। इस दौरान सभी ने बड़े ही आत्मीयता के साथ संदीप नाइक का स्वागत करते हुए उनसे संवाद साधा। इस अवसर पर बड़ी संख्या में मौजूद ज्येष्ठ नागरिक व प्रभाग के नागरिकों से संवाद साधते हुए संदीप नाइक ने सुरेश शेट्टी के माध्यम से प्रभाग में किए हुए सभी कामों को मील का पत्थर करार दिया। वहीं ये पल अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ जब प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों का संदीप नाइक के हाथों विशेष तौर पर सम्मान किया गया। कार्यक्रम के उपरांत मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा, एक सक्षम लोक प्रतिनिधि के साथ ही प्रभाग के नागरिकों की आवाज बनकर सुरेश शेट्टी ने जो काम किया है वह निश्चित रूप से काबिले तारीफ है। सुरेश शेट्टी एक समाजामध्ये सर्वांना आपलेसं वाटणारं व्यक्तिमत्व, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक नागरिकाला माणुसकी धर्मानं प्रत्येक माणसाकडे बघणं आणि ज्याला गरज आहे किंवा समाजामध्ये जी अडचण आहे ती अडचण सोडवण्याकरता एक प्रामाणिक काम करणारा समाजसेवक म्हणून त्यांचा नेहमीच या संपूर्ण परिसराला त्यांची ओळख आहे। शिल्पा कांबळे मॅडम किंबहुना त्यांचे सर्वच कार्यकर्ते, त्यांचा नगरसेवकाचा कालखंड असेल त्या कालखंडात वॉर्ड क्रमांक 88 आणि परिसरामध्ये ज्या ज्या नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा या सर्वच सुविधा देण्याचं काम महानगरपालिकेमध्ये त्यांचे प्रश्न उपस्थित करणं, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणं, जनरल बॉडीमध्ये या विषयांची उचल करणं आणि त्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवणं याकरता प्रामाणिक प्रयत्न सुरेश शेट्टी साहेब आणि शिल्पा कांबळे मॅडम यांच्या माध्यमातून झालेले आपल्याला बघण्यात येईल। परंतु महानगरपालिकेचं काम, सिडकोचं काम, शासकीय काम याच्या पलीकडे या परिसरातील नागरिकांशी वेगळं असं आपलेपणाचं नातं सुरेश शेट्टी साहेबांनी निर्माण केलेलं। उन्होंने आगे कहा कि सुरेश शेट्टी द्वारा किया हुआ काम ही उनके लोकप्रियता का सक्सेस मंत्र है। जेव्हा माणूस आपल्या सुखदुःखामध्ये येतो, आपल्याशी समरस होतो आणि जो माणूस आपला वाटतो त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा ओघ हा त्या व्यक्तीकडे असतो आणि तो सातत्यानं वाढवत नेण्याचं काम हे सुरेश शेट्टी साहेबांच्या माध्यमातून नेहमीच झालेलं आहे। आपल्या कठीण प्रसंगामध्ये परिणामाची पर्वा न करता आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे असा व्यक्ती आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्यासाठी उभा राहील अशा प्रकारची भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि तीच भावना ही जास्तीत जास्त या परिसराच्या पलीकडे देखील या नवी मुंबई शहरामध्ये ही निर्माण करण्याचं काम हे सुरेश शेट्टींच्या माध्यमातून झालंय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।